तर एवढा चांगला रस्ता आहे कुठचा आणि मी इथं पोहोचलो कसं काय? तर रामराम पोट्टे, मी तुमचा मित्र अभि थोरात. तर रोजच्या सारखा आज बी मी निघलो होतो आपल्या कामावर. आज आपलं वर्किंग होतं अकोट प्लस हिवरखेड. ते सगळं जाऊ द्या, गांधीग्राम जवळचा टोल नाका आहे की काय आहे समजायला मार्ग नाही. मग याचाच विचार करत करत मी येऊन पोहोचलो सरकारी पर अकोटमध्ये. तर अकोटमध्ये कामाची सुरुवात करून मी निघलो पुढच्या दिशेने, म्हणजेच की हिवरखेड जाण्यासाठी. रस्त्याचं काम चालू आहे भाऊ इकडे. थोड्या दूर पर्यंत तर रस्ता जरसाक चांगला होता, पण जरसाक पुढे आल्यानंतर सगळा रस्त्यानं धुळलाच धुळला भाऊ. ते तरी बरं की मी ना हेल्मेट घालेला आहे. ज्यानं हेल्मेट नाही घालेल त्याचं तर बस त्याला डोळे बंद करूनच गाडी चालवावं लागते अर्धी. मग सगळ्या रस्त्याचा धुळला अंगावर घेऊन मी येऊन पोहोचलो शेवटी हिवरखेड मध्ये. भाऊ जिंदगीत पहिल्यांदाच मी हिवरखेड मध्ये आलो, याच्या आधी मी कधीच येईल नाही. म्हणून जास्त वेळ न वाया गमावता मी करून टाकली कामाला सुरुवात. आपल्याला काही इथं जास्त कॉल नव्हते, म्हणून जशी सुरुवात केली तसं कॉल बी खलास झाले. मग उन्हापासून जरसं शरीराला थंडक द्यासाठी मी येऊन पोहोचलो उसाचा रस घ्यायसाठी. वाटलं ऊन फक्त अकोल्यातच तपू राहिलं का, पण इकडे बी चांगलाच ऊन आहे. उसाचा रस घेऊन मी निघलो परत अकोटले जायसाठी. धुळ्यापासून वाचायसाठी येण्यासाठी पाणी टाकणं लावलं, त्यामुळे जरसाक तरी धुळला अंगावर येणं कमी झाला. तसाच मग मी झटकन पटकन अकोट मध्ये आलो. अकोट मध्ये येऊन आपलं सगळं राहिलं सुईलं काम पूर्ण केलं. निघलो सरकारी पर घरी जायचं. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून टाक जा.